आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण काय? मे आय कम इन सर? हो येस, कम इन. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. सर, सरांनी सांगितलं तसं गेल्या 6 महिन्याचे बॅलन्स शीट आणि स्टेटमेंट मी तयार केलंय. ओके ओके. यामध्ये गेल्या 6 महिन्यात आपल्या कंपनीच्या अकाउंटला अशा काही रक्कम जमा झाल्यात ज्या कुठून आल्यात आणि का आल्यात काहीच समजत नव्हतं. मग सरांना विचारून त्या सर्व्हिस चार्जेस मध्ये टाकल्यात. ठीक आहे, गुड जॉब. तुमचं आजचं काम झालंय, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर. साळुंखे, खूपच चांगलं काम करते ही मुलगी. तेच सांगत होतो मी, काम चांगलं करते, पण तेवढीच चौकस आहे ती. तिला खूप प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधू लागते ती. त्या प्रश्नांची तिला उत्तरं मिळाली तर. डोंट वरी साळुंखे, बघतो तिचं मी काय करायचं ते. Mummy, but how did she dare to entering in your kitchen? सरे, इंग्रजी आईच्या पोटाला जन्माला आल्यावानी बोलू नकस, मराठीत बोल. आव मम्मी, पण तिनं आतमध्ये यायची हिंमतच कस काय केली? मंजू वहिनीनं मागच्या दारांना आत घेतला असेल बघा तिला. आणि आपण बी इकडे बिजी होतो ना, आणि तिने तुम्हाला येऊन मिठी मारली आणि तुम्ही बी एवढं कस काय गोड वागला तिच्याशी. ती बी हसून आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं. सरेकडे मिठी नाही, मगर मिठी होती, मगर मिठी. लईच कपटी बाई आहे ती, शिपुर्डी कुठली. पण मम्मी साहेब, तुम्हाला आता जरा अलर्ट राहायला पाहिजे. म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे. वाघमारे, तुम्ही पुढे वा, मी पक्ष कार्यालयात जाऊन येतो. मम्मी, ए नेबळत, तू सुधारायचंच नाही असं ठरवायचंय. खरं खरं सांग, आमच्या घराच्या विरोधात तुझा काय कट सुरू आहे? माझ्या सत्याला फितूर बनवायला बघतीस ना? असं काही बी नाही मम्मी साहेब. असं नाही तसं नाही, हीच सांगत बसतीस बघ कायम तू. तू तुझी ती फुकटी आत्या किचन मध्ये काय कट शिजत होता ते सांग. सांग की, बोल ना अगं, बोल ना. मम्मी साहेब, आत्या खर्चासाठी पैसे मागायला आली होती. हे नेबळट, ही असलं फुळ थोबाड करून मला येड्यात काढायचा प्रयत्न करू नका. तू आणि तुझी ती आत्या, तुमच्या दोघींचा काय प्लॅन आहे ना ते माहिती आहे मला. माझ्या लेकाला फितूर बोलून ह्या घरावर हक्क दाखवायचा ना तुम्हाला. पण मी बी काही एडी नाही. तुझी आई आजारी आहे ना? कशी सापडलीस कात्रीत? हे बघ, आता तुझ्या समोर दोनच पर्याय आहेत.
तुझ्या आईला बरं करायला घरला पैसे द्यायचे का सत्यापासून लांब राहायचं? तुमच्या दोघात कुठलं बी नातं तयार झालं नाही पाहिजे. साधी दोस्ती पण नाही. आणि ही जर तुला मान्य नसेल तर मग समजा पगार जसाच्या तसा माझ्या हातात द्यायचा. आता तू ठरव, काही दिवसाचं उरलेलं नातं जपायचं का स्वतःच्या आईचं आजारपण दूर करायचं. सॉरी जरा उशीर झाला. बरं चला आता पटपट सांगा की 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला काय करता येईल. तसं पुढे आपल्याला तात्या साहेबांना सांगायचं. सत्यादा आपण पोरासने वया पुस्तक वाटूया. अरे ती झालंय करून काहीतरी वेगळं सुचवा रे. त्यापेक्षा पोरांना आपण आर्मीचा पिक्चर दाखवला तर. अरे पिक्चर आपण होळीला दाखवतो, आता नाही. त्याच्यापेक्षा आपण देशभक्तीवर मुलांचं नाटक बसवलं तर. अरे नाटक बसवलं असतं रे, पण आता वेळ नाही ना आपल्याकडे. काहीतरी युनिक सुचवा रे, असं काहीतरी वेगळं. काहीतरी असं युनिक, काहीतरी वेगळं मला सुचवा रे. काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं मला सुचलेलं आहे. काय लिंबू चमचा स्पर्धा ठेवूया का? जागतिक लेवलची स्पर्धा आहे, जिथं जाईल तिथं स्पर्धक मिळतं. तू इथं राहीस काय रे? ह्यात काय युनिक आणि स्पेशल आहे? गणपतीला दरवर्षी हेच करतो की आपण. बरं ऐका, आता मला काय सुचलंय ते सांगतो. हे बघा, दरवर्षी आपल्या साताऱ्यातनं लई पोरं आर्मीच्या भरतीला उतरतात, ज्यांच्याकडे साहित्य नसते, घालायला बुटं नसतात. मग त्यांच्या बुटांचा, खाण्यापिण्याचा आणि फीचा खर्च जर आपण उचलला तर, म्हणजे पक्षातर्फे हा सगळा खर्च केला तर. हे लई जबराट आयडिया आहे बघ. सत्या आत्ताच्या आता तात्यासाहेबांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या कानावर विषय घालू. बेस्ट आहे. आई 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 कुठे गेली आई? अगं आई, अगं अशी एकटीच का बसलेस? तब्येत